नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे। आपल्यासाठी एक महत्त्वाच्या शासन निर्णयाचे मी स्पष्टीकरण करणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर चला स्पष्टीकरण करूया। राज्य शासकीय कर्मचारी रजा नियम। राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध रजा कालावधीमध्ये या प्रमाणात रजेप्रमाणे वेतन मिळते व जाणून घ्या सविस्तर माहिती आणि नियमावली या संदर्भामध्ये स्पष्टपणे राज्य कर्मचाऱ्यांना विविध रजा कालावधीमध्ये या प्रमाणात मिळते रजा विविध घ्या जाणून सविस्तर रजा नियमावली या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या रजा मिळत असतात। यामध्ये अर्जित रजा, अर्धवेतनी रजा, परिवर्तित रजा, असाधारण रजा, प्रसूती रजा, गर्भपात रजा अशा प्रकारच्या रजा अनुज्ञेय होत असतात। तर सदर रजा कालावधीमध्ये कर्मचाऱ्यास कोणत्या प्रमाणात वेतन अनुज्ञेय होते या संदर्भात सविस्तर रजा नियमावली पुढील प्रमाणे आहेत। असाधारण रजा कालावधीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारचे वेतन अदा करण्यात येत नाही, परंतु त्या स्थानिक पूरक भत्ता, घर भाडे भत्ता अनुज्ञेय करण्यात येतो। सदरची रजा ही अर्जित रजा शिल्लक नसल्याने घेतली जाते। अर्जित रजा कालावधीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यास अर्जित रजेवर जाणाऱ्या लगत पूर्वी मिळणाऱ्या वेतनाच्या दराने वेतन अदा करण्यात येते, कारण अर्जित रजा ही कर्मचाऱ्याच्या खाती प्रतिवर्षी साठवणूक करण्यात येते। अर्धवेतनी रजनाच्या संदर्भात स्पष्टीकरण करताना अर्धवेतन आणि अनअर्जित रजा कालावधीमध्ये कर्मचारी रजेवर जाण्याच्या अगोदर जे वेतन मिळत होते त्या वेतनाच्या निम्म्या दराने वेतन अंतरित दिले जाते। रजा वेतन नियम 70(2) नुसार अर्धवेतन अदा करण्यात येते व सदरची रजा ही अर्जित रजा शिल्लक नसल्यास अदा करण्यात येते। परिवर्तित रजा हा एक प्रकार असून परिवर्तित रजा कालावधीमध्ये कर्मचारी रजेवर जाण्याच्या पूर्वी मिळणाऱ्या वेतनाइतके वेतन रजा कालावधीत मिळते आणि म्हणूनच रजा शासन नियम 70(3) नुसार हस्तांतरित किंवा आहरित करण्यात येते। गर्भपात व प्रसूती रजा कायम सेवेत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास सदरची रजा मिळते आणि सदरची महिला रजा कर्मचाऱ्याने प्रसूती गर्भपात कायदेशीररित्या रजा कालावधीमध्ये रजेवर जाण्याच्या अगोदर त्या प्रमाणात वेतन मिळते आणि त्या वेतनास प्राप्त आहे। आणि अशा प्रकारे कोणत्या रजाला कोणते वेतन मिळते या संदर्भातला हा व्हिडिओ असल्यामुळे स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजा नियमामधून कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या विविध रजा कालावधीमध्ये या रजेच्या प्रमाणात वेतन मिळते। वेतन जाणून घ्या सविस्तर माहिती ती या व्हिडिओतून आपण जाणून घेतली आहे। करिता आपण हा व्हिडिओ स्पष्ट केला आहे। आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।